पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। नाही समीर, मला काही ऐकायचं नाहीये। आज तुम्हा दोघांची सुट्टी आहे, तुम्ही ऑफिसला येणार नाही आहात। गो हॅव फन, ओके? अरे हो बाबा, पण काही कामं पेंडिंग आहेत यश, मी येतोय ऑफिसला। अरे ठीक आहे, तुम्ही ऑफिसला आला तर तुम्हाला मी आत घेणार नाहीये, पहिली गोष्ट। आणि दुसरं म्हणजे ठीक आहे, अशी कुठली काम आहेत जी आज नाही केली तर उद्या होऊ शकत नाही? हा अरे बरोबर आहे, पण आता समीर, आणि तशी काय कामं असतील तर मला सांग ना, मी सुद्धा ऑफिसमध्ये कामं करतो फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ओके? हे बघ समीर, आज माझ्यासाठी तुम्ही दोघं कुठेतरी जा, प्लीज काही प्लॅन बनवा आणि कुठेतरी जाऊन या, ओके? अरे पण हे असं मध्येच उठून कुठे जाणार आता अचानक? मी एक काम करतो, मी तुझं ऐकतो, मी वीकेंडला जाईन तेव्हा बघू, ओके? वीकेंड वगैरे काय नाही समीर, ते प्लॅन फक्त बनतात, पोस्टपोन होतात, ते काय एक्झिक्यूट होत नाही, ऑलराईट? जे काय करायचंय ना ते आज आत्ता, आपल्या बिझनेसचा जो रूल आहे ना तो आपल्या रिलेशनशिपला पण लागू पडतो, फिनिश। मला माहिती आहे, कळलं ते आता, पण मी ते नंतर बघीन, नंतर ठरवून, आता मध्येच कुठे यार? समीर, एखादं रिलेशनशिप टिकवायला त्याच्यामध्ये वेळ इन्व्हेस्ट करणं गरजेचं असतं यार, प्लीज अंडरस्टँड। आतापर्यंत तुम्ही दोघांनी सुद्धा कामाला, बिझनेसला, बाकी प्रायोरिटीजना खूप वेळ दिलाय। नाउ इट्स हाय टाइम। तिला तुझ्या वेळेची गरज आहे यार, ती तुला ऑफिसमध्ये भेटते, समजून घेते वगैरे, सगळं ठीक आहे, बट शी नीड्स युअर टाइम, ओके? त्यामुळे प्लीज तू तिला घेऊन कुठेतरी बाहेर छान फिरायला जा, तिला तुझा थोडासा वेळ दे। शी नीड्स युअर स्पेस, युअर टाइम, डू दॅट माझ्यासाठी। आणि मी एकदा सांगितलं ना, दॅट्स फायनल, मला काही ऐकायचं नाही, इट्स अन ऑर्डर। आज तुमचा ब्रेक आहे, आय डोंट वॉन्ट टू सी यू गाइज ॲट ऑल, ऑलराईट? बाय 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 बाय। हॅलो हॅलो, काय यश पण ना, आता म्हणतोय तर ऑफिसला येतो तर बाहेर जा, सगळं त्या शेफालीमुळे झालंय। काय गरज होती त्या दिवशी चेहरा पडून ऑफिसला यायची? यश, समीरला फोन केला होतास का? हो का ग? नाही, सहज, म्हणजे काय प्रॉब्लेम नाहीये ना? तो आणि शेफाली, एव्हरीथिंग इज वेल ना? ऑलवेल ऑलवेल। अगं काय, बेसिकली ते दोघंही कामामध्ये इतके बिझी असतात की एकमेकांना वेळच देऊ शकत नाही, म्हणून मी आज त्यांना कंपल्सरी सुट्टी दिली आहे। म्हणालो की जा, एकमेकांबरोबर टाइम स्पेंड करा। ओह, दॅट्स सो स्वीट ऑफ यू। म्हणजे बरं झालं तू त्यांना कंपल्सरी ऑफ दिलायस, त्यांना गरजच होती त्याची ना? हो यश, पण किती छान तू सगळ्यांचा विचार करतोस। तसं नाही काकू, हे सुचलं म्हणून मी केलंय, दॅट सिम्पल। काही काम होतं का तुझं? या आय मीन, काम म्हणजे काम काम असं नव्हतं। अरे आपली रेवती आहे ना, तर ती आता आपल्या परिराणीसाठी एवढे दिवस इथे आपल्या घरात राहते, इनफॅक्ट आठवडा उलटून गेलाय, तर तिला तिच्या आईची आठवण येत होती। सो म्हणजे मला असं वाटतं की तू ऑफिसला चाललासेस तर ऑन द वे तिच्या घरी सोडशील का तिला? म्हणजे बघ, हा तुला मीटिंग मध्ये काही घाई नसेल, अर्जन्सी नसेल तर? नाही म्हणजे ड्रॉप करेन मी तिला, फक्त लगेच निघावं लागेल। या या शो, काय ग, ऐकलंस ना? सर चालेल ना, म्हणजे मी रेडीच आहे, पटकन पर्स घेते आणि रिसेप्शन काउंटर पाशी येते। शुअर। थँक्स यश। एनी टाइम, कॅरी ऑन। या। हॅलो, ती यशवर्धन चौधरीच्या गाडीतून त्याच्या सोबत प्रवास करणार आहेस तू? या। खूप कमी जणांना हा चान्स मिळतो आणि तुला हा चान्स ना पुन्हा पुन्हा मिळणार नाहीये, लक्षात ठेव। सो यूज दिस चान्स, या संधीचं सोनं कर। लक्षात येतं मी काय बोलतेय? हो हो। याद राखा, जर हा चान्स सोडलास तर।
ऑफकोर्स. हे काय झालं माझ्या अनुला? ठाकूरजी मारी डीकरी ने साजू करो. श्री कृष्ण शरणम मम. हरे कृष्ण 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 हरे हरे. ठाकूरजी, आता ही जोवर यश समोर जात नाही तोपर्यंत हिला बरंच करू नको. तसं पण आज मीटिंग साठी दोघांना आमने सामने यायचाच आहे. ठाकूरजी, आतापर्यंत एवढी हेल्प केली ना तुम्ही, आता अजून थोडी हेल्प करा प्लीज प्लीज. अनु बेटा, अनु बेटा, मी आहे. अनुबेन, अनु बेटा, मी आहे. मम्मी आराम से. मम्मी मी ऑफिसला जात होते ना, मी इथे कशी आले? काय झालं मला? काही थई नटू बेटा. तू आराम कर. आराम कर. एकदम चुप. अरे काही थयू नाही ती काकी. काय झालेलं नाही अनुबेनला. हा, एकदम ओके आहे. अनुबेन स्ट्रॉंग आहे. मग आता अशी जाऊन ऑफिसला पण जाऊन काम करू शकते. चल अनुबेन, येते ना ऑफिसला. ते इम्पॉर्टंट मीटिंग चे नाही ना ना ना. अनु आज कुठे भी जाणार नाही. अनु इथेच आराम करणार. हा, अनु कुठे भी जायचं नाही. ऑफिस बिफिस काय भी नाही. अरे काकी, काय अनुबेनला झालेलं नाही. ती ओके आहे एकदम. अनुबेन, मी रितेश असू दे, पण ती कुठे भी जाणार नाही. हे ऑफिसच्या कामाचा लोड घेते ना, म्हणून हे असा झाला. नीट झोपत नाही, वेळेवर खात नाही. रितेश जा, तू बाहेर जा. हे बघ, तू इथे बसलास ना तर बिझनेसची बात करत बसशील. जा. नाही 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 काकी, ते बिझनेस नाही. मी काय म्हणतो ते रितेश, अनुने आराम करवा दो. जा. ओके. एरवी काका आणि आज काकी. माझ्या प्लॅन मध्ये कोण ना कोण टांग अडवायला येतच. अचानक चक्कर कशी आली तुला? अभी मला काहीच आठवत नाही. माझं डोकं खूप दुखतंय. या ड्रायव्हर सोबत पुढे बसायला नाही केलं हे सगळं. चौधरींची होणारी सून मी, मिसेस रेवती यशवर्धन चौधरी. मी मागेच बसणार यश सरांबरोबर. सर, पुढे जरा सामान आहे ना, मी इथे तुमच्या शेजारी बसलं तर चालेल का? या. थँक्यू हा सर. फायनली कसलं भारी वाटतंय. रेवती, तू यशवर्धन चौधरींच्या एवढी जवळ आली आहेस. यस. आता पुढचा प्लॅन. सर, तुमचं रुटीन खूप बिझी असेल ना? म्हणजे दिवसभर एवढं काम आणि मीटिंग्स, पण ते सगळं सांभाळून तुम्ही परीला खूप छान सांभाळता सर. सॉरी. काही नाही. यांचं तर लक्षच नाहीये ना माझ्याकडे ना माझ्या बोलण्याकडे. काय करू?
मी सामान घेतलं हा सगळं. हो, तू सांगितलेलं सगळं सामान घेतलंय मी. काय ग आई, तुला एवढी का जड झालीये मी? हा, तुला हवं ना तर 2-4 ट्युशन्स एक्स्ट्रा घेते मी. खूप मेहनतीने काम करते ग आई मी. हे बघ आई, तू जर असंच करणार असशील ना तर मी कधी लग्नच करणार नाही. माझ्या आयुष्यात जो कोणी असेल ना तो कधी ना कधीतरी कुठेतरी भेटेलच मला. मग त्यासाठी तू का बरं एवढी घाई करतेस? आणि जर माझे बाबा असते ना तर त्यांनी असं कधीच करूच असतं दिलं बघ तुला. आणि आई, मी तुला सांगून ठेवते हा, तू जर असंच वागत राहिलीस ना तर मी लग्नच करणार नाही कधी. तू जर परत असं केलंस ना तर मी घर सोडून निघून जाईन. मला नाही बोलायचंय तुझ्याशी आई. नको बोलूस माझ्याशी, मला नाही ऐकायचंय काही. सर, मला एक Is everything okay? सॉरी सर, म्हणजे तुमचं काहीतरी महत्वाचं काम चालू होतं आणि मी आपली आईशी मोठ्या मोठ्याने बोलतेय. म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? नाही म्हणजे काही मदत हवी असेल तर प्लीज सांगा तुम्ही. सर, आता देवही मदत नाही करू शकत माझी, कारण माझ्या आईने ठरवलं ना म्हणजे ठरवलं. आणि या वेळेला तर ती हट्टालाच पेटलीये. सर, ती माझं लग्न माझ्याहून 10-12 वर्षाने मोठ्या असलेल्या माणसाशी लावू पाहतीये, आणि तेही जबरदस्तीनं. गॉड, का? म्हणजे असं जबरदस्तीने असं मोठ्या माणसाशी का? कळकळ कळतीये मला तिची सर. तिचाही नाईलाज आहे. बिनबापाची पोर आहे ना मी सर. लहानाचं मोठं करणं, वाढवणं, जपणं खरंच सोपं नाहीये. आणि सर त्यात माझंही असं डान्स शिकवणं. आजूबाजूचे लोक ना चांगलं नाही बोलत सर खूप, आणि ते तिच्या कानावर गेलं की तिला त्याचा त्रास होतो. मग हे असं काहीतरी करत बसते ती. पण सर, तुम्हाला मी खरं सांगू का? म्हणजे खरं सांगते तुम्हाला, माझे जर बाबाच असते ना तर असं कधीच झालं नसतं सर. बघा, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. तुम्ही प्लीज जरा शांत व्हा प्लीज सर. आणि मला असं वाटतं तुम्ही तुमच्या आईशी एकदा निवांतपणे बोला ना, त्या नक्की समजून घेतील. नाही सर, मी खूप प्रयत्न केलेत पण नाही काही उपयोग. सर जरा पाणी घेऊ का? एक मिनिट मी देतो, थांबा. सॉरी, एक सेकंड. हॅलो. हा फोन पण ना आत्ताच वाजायचा होता. गाडीत हा फोन आणि घरी ती चिमुरडी परी. हा मिस्टर यशवंतन, रितेश, ते आपल्याला आज सकाळची मीटिंग आहे ना, ते कॅन्सल करायला लागणार आहे. जरा घरी थोडी इमर्जन्सी आली ना म्हणून. इमर्जन्सी का? काय झालंय? हा चालेल ना? म्हणजे ओके थँक्यू. नाही हॅलो, पण म्हणजे ठीक आहे, मीटिंग कॅन्सल करूया, पण नक्की झालंय काय? म्हणजे तुमच्या वाईफची काय तब्येत बरी नाहीये का मिस्टर मेहता त्यांना काही झालंय? नाही, माय वाईफ, काकाजी सगळे एकदम ठीक आहेत. ते अनुबेन, काय झालंय त्यांना? ते थोडं तब्येत अचानक थोडी खराब झाली तिची, म्हणून.
अरे देवा, पण असं अचानक काय झालं? म्हणजे एनिथिंग सिरियस? सिरियस म्हणजे थोडा सिरियस आहे. नॉर्मल रुटीन चालू होतं, अचानक चक्कर येऊन खाली पडली. अजून काय डोळे उघडले नाही, अजून काय रिस्पॉन्स देत नाही ना, म्हणून थोडं. आणि ते काका पण घरी नाही ने, काकी एकटीच आहे, मी पण, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन चाललंय. त्याच्यामुळे आज मला नाही येता येणार, मला थांबायला लागेल इथे ना. त्याच्यामुळे आजची मीटिंग जरा कॅन्सल करायला लागेल. आपण एक थोडी पोस्टपोन करून पुढची डेट ठरवूया ने, प्लीज. नाही, हे बघा, तुम्ही प्लीज त्यांची काळजी घ्या. डोंट वरी अबाउट द मीटिंग, ती आपण नंतर करू. ओके, तुम्ही प्लीज त्यांची काळजी घ्या आणि काही मदत लागली तर मला सांगा. ओके, थँक्यू सो मच. बेशुद्ध झाली? अशी कशी चक्कर आली? मी जाऊन बघू का तिला? शुड आय गो? हॅलो. हॅलो हॅलो. अरे तुला सकाळी सांगितलं होतं ना, महत्वाचं मला काम आहे आज जरा. काय अर्जंट नसेल ना तर मी नंतर फोन करतो. सांभाळो ने, अर्जंट छे. अनुची तब्येत बिघडली. તમે વહેલા આવજો, लवकर घरी या. अरे काय झालं अनुला? अचानक चक्कर आली आणि पडली. अशी कशी चक्कर येऊन पडेल? रितेशने तर काही सांगितलं नसेल ना. सकाळी मी गुडलक घ्यायला गेलो तेव्हा रितेश होता तिच्या रूम मध्ये. मला सांग आता अनु कुठे आहे आणि कशी येते? आता बरी आहे, तिच्या रूम मध्ये आराम करते. ठीक आहे, मी निघालोच, लगेच येतोच. अरे बापरे, काकीने सांगितलं वाटतं सगळं काकाजींना. अरे बापरे, काकाजी घरी यायला निघालेत. रितेशला सांगायला हवं सगळं आता लवकर. ठाकूरजी, माझ्या अनुला लवकर बरे कर. येणार तो यशवर्धन ताबडतोब धावत येणार. आणि एकदा का त्या अवस्थेत त्याने अनुला पाहिलं, अनुनी यशवर्धनला पाहिलं की फ्लॅशबॅक ओपन होणार नक्की. कधी येणार? पेशन्स रितेश, पेशन्स. तुम्ही अय्यो छो, मी तुम्हाला कुठे कुठे नाही शोधलं. अरे पेशन्स किंजू, पेशन्स. मंगळसूत्र कुठे? एकदा फक्त त्या यशवर्धनला घरी येऊ दे, मग बघ मजा. अरे पण रितेश, काय आता एवढी का पॅनिक होते तू? रितेश काकाची घरी यायला निघाले. काय काकाजी आई आता कसे काय पण? रितेश, मी आता काकींना फोनवर बोलताना पाहिलं काकाजींशी. अनुची तब्येत बिघडली म्हणून त्यांनी काकाजींना फोन केला आणि ते सगळं काम सोडून घरी यायला निघालेत. ते यायच्या आधी आपल्याला मंगळसूत्र आहे त्या ठिकाणी नीट व्यवस्थित ठेवावं लागेल. तू मला दे मंगळसूत्र, मी ठेवते. मंगळसूत्र? जरा गाडी पुढे थांबू. हे बघा, तुम्ही मॅडमना त्यांच्या घरी सोडा. मी ऑफिसला येतो डायरेक्टली. ते सोडतील तुम्हाला. मला जरा एक अर्जंट काम आहे, मी ते करून ऑफिसला जाईन. ओके? हां, नो प्रॉब्लेम. विल ड्रॉप यू. मॅडमना घरी सोडा. ओके?